भविष्यातील अशुभ घटना टाळण्यासाठी वाहन पूजा हा एक हिंदू समारंभ आहे। हिंदू संस्कृतीमध्ये जेव्हा एखादी व्यक्ती नवीन वाहन खरेदी करते तेव्हा त्या वाहनाचा सन्मान करण्यासाठी किंवा त्या वाहनाला आशीर्वाद देण्यासाठी वापरण्यापूर्वी त्या वाहनाची पूजा केली जाते। वाहन पूजा हा नवीन वाहनाला आशीर्वाद देणे जेणेकरून ते घराशी सुसंगतपणे मिसळेल आणि भविष्यातील दुर्घटना टळेल। श्री स्वामी समर्थ। नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। भारतीय संस्कृतीमध्ये आपण आपल्या आयुष्यात कोणतीही नवीन वस्तू खरेदी केली, मग ते नवीन घर असो, सोनं नाणं असो किंवा नवीन गाडी असो, आपण त्या वस्तूंची पूजा करूनच वापरण्यास सुरुवात करतो। घरामध्ये कोणतीही महत्त्वाची वस्तू, विशेषतः वाहन आल्यास तिची पूजा करण्याची परंपरा आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे। नवीन अथवा सेकंड हँड दुचाकी किंवा चारचाकी वाहन घरात येणे हा कुटुंबासाठी अत्यंत आनंदाचा, उत्साहाचा क्षण असतो। हे वाहन आपल्यासाठी शुभदायी ठरावे, प्रवासामध्ये सुरक्षितता लाभावी आणि त्याच्याशी आपला सकारात्मक संबंध जुळावा यासाठी त्या वाहनाची विशेष विधी व पूजा करून आशीर्वाद घेतले जातात। आजच्या या व्हिडिओमध्ये नवीन वाहन खरेदी केल्यानंतर मग ते दुचाकी असेल किंवा चारचाकी असेल, घरी किंवा दुकानामध्ये अगदी साध्या सोप्या पद्धतीने विधिवत पूजन कसं करावं, पूजेसाठी लागणारं सगळं साहित्य, पूजेची संपूर्ण विधी, त्याचबरोबर नवीन गाडीचा किंवा वाहनाचा उतारा कसा करावा, उतारा करत असताना कोणता मंत्र बोलावा, ही सगळी माहिती मी शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा। त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। जेव्हा ही नवीन वाहन खरेदी केलं जातं ते वाहन नेहमी शुभ मुहूर्तावरती खरेदी करावं। जसं की दसरा असेल किंवा दिवाळीचा पाडवा असेल, या दिवशी वाहन खरेदी करणं खूप शुभ मानलं जातं। जेव्हा वाहन पहिल्यांदा घरी येते तेव्हा त्याची पूजा ही आवर्जून केली जाते। तसंच दसरा आणि दिवाळी यासारख्या शुभ प्रसंगी देखील घरामध्ये असलेल्या वाहनाची पूजा जी आहे ती अतिशय उत्तम मानली जाते। तर आता वाहन पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, तर इथे मी आंब्याची पानं घेतलेली आहेत। आंब्याची पानं किंवा दुर्वा तुम्हाला लागणार आहेत। एक पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा आहे, तसंच तुम्हाला 4 लिंबू घ्यायचे आहेत, एक दिवा घ्यायचा आहे, कापूर आरतीसाठी कापूर घ्यायचे आहेत, कलावा घ्यायचा आहे, कलश घ्यायचा आहे, हळद कुंकू अक्षदा घ्यायच्या आहेत आणि फुलं घ्यायची आहेत। आम्ही आमचं वाहन हे नवरात्रीमध्ये दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती खरेदी केल्यामुळे देवीची जी चुनरी असते ती देखील मी इथे घेतलेली आहे। तर हे सगळं साहित्य तुम्हाला सोबत न्यायचं आहे। तिथे जरी पूजेचं ताट तुम्हाला मिळत असलं तर हे सर्व साहित्य घेऊनच मग तुम्हाला जायचं आहे। या व्यतिरिक्त गाडीत लावण्यासाठी श्री गणेशांची मूर्ती सोबत न्यायची आहे आणि गाडीसाठी एक नवीन हार देखील घ्यायचा आहे। पेड्याचा बॉक्स किंवा मिठाई तुम्ही घेऊ शकता। वर्षभरामध्ये सर्वात मोठे 3.5 शुभ मुहूर्त असतात, ज्यामध्ये गुढीपाडवा आहे, अक्षय तृतीया आहे, दसरा आहे आणि दिवाळीचा पाडवा आहे। या शुभ मुहूर्तावरती नाही जमलं तर पंचांगानुसार कोणत्याही शुभ दिवशी तुम्ही नवीन वाहन जे आहे ते खरेदी करू शकता। गाडीची पूजा ही कुलस्त्रीने करावी, मग सासूबाई असतील, सून असेल किंवा अविवाहित मुलगी जी आहे तिच्या हातून पूजा तुम्ही करू शकता। आम्ही शोरूम मध्येच पूजन केलेलं आहे। तर मी घरून जी आंब्याची पानं नेली होती त्यांनी कलशातलं पाणी जे आहे ते संपूर्ण गाडीवरती शिंपडून घ्यायचं आहे थोडं थोडं। यामुळे गाडीची शुद्धी होते। आंब्याची पानं जी आहेत ती अतिशय शुभ मानली जातात आणि असं केल्याने गाडी भोवती असलेले दोष जे आहेत ते नाहीसे होतात। अशुभ घटना टाळण्यासाठी ही सर्व विधिवत होणं आवश्यक आहे। त्यानंतर कलशातील पाणी जे आहे ते 4ही चाकांवरती टाकायचं आहे। तुम्ही जर दुचाकी खरेदी केलेली असेल किंवा तुमचं वाहन जे आहे ते सेकंड हँड असेल तरी देखील असंच पूजन तुम्हाला वाहन वापरण्यापूर्वी करायचं आहे, कारण दुसऱ्यांनी वापरलेल्या वाहनाची शुद्धी होणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। तर नवीन वाहन मग ते चारचाकी असेल किंवा दुचाकी असेल, तुम्ही त्याच्या चाकांवरती देखील पाणी टाकायचं आहे। त्यानंतर जे गाडीचं बोनेट असतं, तर 4 व्हीलर असेल तर समोर बोनेटवरती तुम्हाला कुंकवानी म्हणजे हळद कुंकू मिक्स करून स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे। परिपूर्ण स्वस्तिक काढायचं, मध्ये 4 बिंदू आणि साईडला 2 उभ्या रेषा द्यायच्या आहेत। स्वस्तिक हे शुभचिन्ह मांगल्याचं प्रतीक आहे, शुभतेचं प्रतीक आहे। त्यामुळे प्रत्येक शुभकार्यामध्ये स्वस्तिक काढूनच आपण पूजेची सुरुवात जी आहे ती करत असतो आणि वाहनावरती हे स्वस्तिक शुभचिन्ह काढण्याचा उद्देश म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये सगळं काही मंगलमय व्हावं आणि या वाहनाच्या आगमनाने तुमच्या आयुष्यात भरभराटीचे, प्रगतीचे मार्ग खुले व्हावेत, कोणतीही अशुभ अमंगल घटना घडू नये।
त्यानंतर बघा, कोणत्याही पूजेची सुरुवात ही श्री गणेश पूजनाने होते. त्यामुळे स्वस्तिक बोनेटवरती काढल्यानंतर मग आपल्याला जी तुम्ही मूर्ती घेतलेली आहे श्री गणेशांची ती तुम्हाला स्थापित करायची आहे. श्री गणेशांना विघ्नहर्ता म्हणतात, म्हणून गाडीमध्ये शक्यतोवर गणेशांची मूर्ती लावली जाते किंवा तुम्ही इष्टदेवतेची मूर्ती देखील लावू शकता. पण हे पूजन घरातील कर्त्या पुरुषांनी करावं, ज्यामध्ये गणेशांना गंध, अक्षदा, लाल रंगाचं जास्वंदाचं फूल, दुर्वा आणि प्रसाद किंवा नैवेद्य अर्पण करावा. धूप दीप प्रथम श्री गणेशांना ओवाळावे, श्री गणेशांना नैवेद्य अर्पण करावा आणि अशा प्रकारे त्यांचं विधिवत पूजन केल्यानंतर गाडीला तुम्हाला कलाव्याचा धागा बांधायचा आहे. आता आधी सांगितल्याप्रमाणे आम्ही नवरात्रीमध्ये गाडीची खरेदी केलेली होती, त्यामुळे देवीची जी चुनरी असते ज्यावरती जय माता दी लिहिलेलं असतं ते देखील आम्ही इथे बांधलेलं आहे आणि कलाव्याचा धागा देखील मी सोबत नेला होता. तो देखील तुम्ही कुठेही गाडीला बांधू शकता. स्टेअरिंगला बरेच जण बांधतात, पण आम्ही वरती काचेला बांधलाय, कारण स्टेअरिंगला हात वारंवार लागतो. म्हणून जो आरसा असतो त्या आरशाला देखील तुम्ही कलाव्याचा धागा बांधू शकता. यामुळे गाडीचं संरक्षण होतं, कोणतीही अशुभ घटना टाळण्यासाठी यामुळे मदत होते. आता त्यानंतर आपण जे स्वस्तिक पुढे बोनेटवरती काढलेलं आहे त्याचं पंचोपचार पूजन करायचं. गाडीला आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे. गाडीची कापूर आरती करायची आहे आणि त्यासाठी कापूर प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही दिवा नेला असेल तर दिव्याने ओवाळून घ्यायचं. त्यानंतर कापूर आरतीने तुम्हाला गाडीला ओवाळायचं आहे, कारण कापूर जो आहे तो गाडीभोवती असलेली नकारात्मकता दूर करतो, गाडीमध्ये असलेले दोष नाहीसे करतो आणि गाडीची शुद्धी होते आणि गाडी जी आहे ती आपल्यासाठी शुभ फलदायी व्हावी यासाठी कापूर आरती जी आहे ती केली जाते. तर अशा प्रकारे कापूर आरती आपल्याला करायची, म्हणजेच ओवाळून घ्यायचं आहे. 3 वेळा ओवाळायचं आणि त्यानंतर स्टेअरिंग जे आहे, म्हणजेच जे चक्र असतात गाडीचे 4 चाकं, तसंच स्टेअरिंगचं देखील पूजन करायचं, ज्यामध्ये स्टेअरिंगला तुम्हाला गंध, अक्षदा, फूल असेल तर फूल अर्पण करायचं, धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला स्टेअरिंगचं पूजन करायचं आहे, जेणेकरून आपल्या गाडीची चक्रपूजा देखील होऊन जाईल. आणि शुभमुहूर्तावरती आपण असं पूजन केल्यामुळे काय होतं की गाडीमध्ये असलेले सर्व दोष नाहीसे होतात. त्यानंतर गाडीला नैवेद्य अर्पण करायचा. हा नैवेद्य कोणीही खायचा नाही. गणपतीला अर्पण केलेला तसंच गाडीला अर्पण केलेला नैवेद्य हा तुम्हाला गाईला दाखवायचा असतो किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली ठेवून देऊ शकता. आपण ज्यामध्ये कापूर आरती केली आहे त्या कापूरदानीतील जे काळं असतं ते गाडीला लावायचं, यामुळे गाडीला नजर लागत नाही. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विधी म्हणजे गाडीचा उतारा करायचा. एक पाण्याने भरलेला नारळ आपल्याला सोलून घ्यायचा आहे. नारळाचा शेंडा हा गाडीच्या दिशेने असावा आणि आपल्याला गोलाकार 7 वेळा गाडीवरून हे नारळ उतरून घ्यायचं आहे. उतरून घेत असताना ओम श्री चैतन्य गौरक्षाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि ते नारळ फोडायचं. नारळ फोडल्यानंतर त्यामध्ये जे पाणी आहे ते बोनेटवरती म्हणजेच समोर तुम्हाला गाडीवरती टाकायचं आणि त्यानंतर गाडीच्या 4ही चाकावरती हे पाणी टाकायचं आहे. उतारा करून झाल्यानंतर ते नारळ तुम्हाला फेकून द्यायचं आहे, म्हणजेच गाडीभोवती असलेले दोष जे आहेत ते नारळाने शोषून घेतलेले आहेत असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर सगळ्यात शेवटचा विधी जो आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपण जे 4 लिंबू आणले होते ते 4 लिंबू आपल्याला गाडीच्या 4ही चाकाखाली ठेवायचे आहेत. आता तुमची दुचाकी असेल तर 2च लिंबू तुम्हाला लागतील आणि त्यानंतर तुम्हाला गाडी स्टार्ट करायची आणि स्टार्ट केल्यानंतर ही 4ही लिंबूवरून गेली पाहिजे अशा पद्धतीने गाडी त्या लिंबांवरून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही गाडी जी आहे ती घरी न्यायची किंवा तुम्ही एखाद्या देवाच्या दर्शनासाठी जाऊ शकता. तुम्हाला जर शोरूममध्ये असं पूजन करणं शक्य नाही झालं तर घरी आल्यानंतर मी सांगितलेल्या विधीप्रमाणे तुम्हाला गाडीचं विधिवत पूजन करायचं आहे. अशुभ घटना टाळण्यासाठी जेवढा गाडीचा नंबर महत्त्वाचा आहे तेवढंच शुभमुहूर्तावरती गाडी खरेदी करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. गाडीचा रंग देखील शुभ असणं आवश्यक असतं. खरं तर जीवन मरण हे ईश्वराच्या हातात असतं, पण काही अशुभ दुर्घटना टाळायच्या असतील तर अशा प्रकारे विधिवत पंचोपचारे पूजन केलं तर नक्कीच तुम्हाला त्याचा लाभ होतो. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथं एंड करते. श्री स्वामी समर्थ.